आयोगाने ओबीसी आरक्षणासाठी निश्चित केलेले निकष माध्यमातून समोर येताच त्यावर मतमतांतर व्यक्त होत आहेत। पण मराठवाड्यामध्ये सध्या याच निकषांचा आधार घेऊन एक भलताच मेसेज व्हायरल होतोय। नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात। मराठवाड्यात खेडोपाडी सध्या हा मेसेज भलताच व्हायरल झालाय। या मेसेजमध्ये मराठा सर्वेक्षणादरम्यान खोटी माहिती भरण्याचं आवाहन केलं जातंय आणि खरंच असं झालं तर उघड आहे की आयोगासमोर चुकीचीच माहिती जाणार। आणि धक्कादायक बाब म्हणजे सर्वे दरम्यान खोटी माहिती सांगणाऱ्यांवर कारवाईचे कोणतेही अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला नाही। आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनीच ही माहिती दिली आहे। आयोगाने सुद्धा त्या स्वरूपाची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक होतं, पण या बाबीकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय असं निदर्शनास येतंय। पण आयोग ही एक संविधानिक व्यवस्था आहे। आयोगाने आणखीन सुद्धा याचा विचार केला पाहिजे। अशा गोष्टी थांबवण्यासाठी, याला पायबंद घालण्यासाठी वेळीच कडक असे नियम म्हणून त्याला राज्य शासनाची मंजुरी सुद्धा घेतली पाहिजे। आयोगाचे दुसरे माजी सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी तर आयोगाच्या नव्या निकषांवरच तीव्र आक्षेप घेतलाय। आयोगाच्या या प्रश्नावलीतून मराठा समाजाचं शासकीय नोकरीतील प्रमाण, लँड होल्डिंग्स, सहकारी आणि खासगी साखर उद्योग तसंच शैक्षणिक संस्थांवरची मालकी कुठेच समोर येणार नाही। परिणामी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सोयीचं होईल असेच निकष बदलले गेलेले आहेत असा तीव्र आक्षेप प्राध्यापक हाके यांनी नोंदवलाय। शासनाने दिलेल्या अजेंड्यावर जर राज्य मागासवर्ग आयोग काम करत असेल तर मला वाटतंय यामध्ये पुढे जाऊन मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते आणि हे वेळोवेळी कोर्टामध्ये असेल किंवा वेळोवेळी हे चॅलेंज केलं जाऊ शकतं। आणि मला वाटतं हे जे एकूण एक्झर्शन सुरू आहे हे एक्झर्शनच पूर्णपणे अडचणीत येऊ शकतं। राज्यात खरं तर मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील सरकारला रोज नवनवे इशारे देत आहेत आणि दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्यांनीच होऊ घातलेल्या मराठा सर्वेक्षणावरच हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। परिणामी सरकार आणि आयोगाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विषय